नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मी तुमची लाडकी प्रिया. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी ऐकून तुमच्याही मनात नक्कीच काहीतरी होईल. माझं वय 35 वर्ष आहे. दिसायला मी अगदी सावळी, पण बांधा मात्र एकदम रेखीव. माझे डोळे बोलके आहेत आणि चालताना जेव्हा माझी कंबर हलते, तेव्हा अनेकांच्या नजरा तिथेच खिळून राहतात. 2 वर्षापूर्वी एका अपघातात माझे पती वारले आणि तेव्हापासून मी माझे सासरे हरिभाऊ यांच्यासोबतच राहते. ते 55 वर्षाचे आहेत, पण शेतात काम करून त्यांचं शरीर अजूनही एखाद्या तरुणासारखं मजबूत आणि पिळदार आहे. आजची ही गोष्ट आहे आमच्या एका बस प्रवासाची. त्या दिवशी आम्हाला एका जवळच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी शहरात जायचं होतं. लाल रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाउज घालून मी तयार झाले होते. लाल रंग माझ्या अंगावर उठून दिसतो. सासऱ्यांनी सुद्धा पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा घातला होता. आम्ही बस स्टँडवर पोहोचलो. ती जुनी सरकारी एसटी बस पूर्ण खचाखच भरली. नशिबाने आम्हाला खिडकीपाशीच 2 सीट मिळाल्या. मी खिडकीकडे बसले आणि बाबा म्हणजे माझे सासरे माझ्या अगदी खेटून बसले होते. रस्ता डोंगराळ होता, त्यामुळे बस सारखी हिंदोळे घेत होती. मी म्हटलं, बाबा रस्ता खूप खराब आहे, प्रवासात खूप थकवा येईल असं वाटते. ते मंद हसले आणि माझ्या डोळ्यात बघत म्हणाले, प्रिया, तू कशाला काळजी करतेस? मी सोबत आहे ना. थकली तर खुशाल माझ्या खांद्यावरती डोकं ठेव आणि आराम कर. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच ऊब होती. हळूहळू रात्र होऊ लागली. बसमध्ये उकाडा वाढला होता. मी माझ्या साडीचा पदर थोडा सावरला आणि गळ्यावरचा घाम पुसू लागले. बाबांचं लक्ष माझ्याकडेच होतं. ते म्हणाले, खूप उकडतंय का गं? थांब, मी तुला वारा घालतो. असं म्हणून त्यांनी आपल्या हातातील रुमालाने मला वारा घालू लागले. तो गार वारा जेव्हा माझ्या गालाला स्पर्श करत होता, तेव्हा माझ्या अंगावरती शहारा आला. रस्त्यात बसला एक मोठा झटका बसला आणि मी थेट बाबांच्या अंगावर जाऊन पडले. माझा हात त्यांच्या छातीवर होता. त्यांचं शरीर किती मजबूत होतं याची जाणीव मला तेव्हा झाली. त्यांनी मला घट्ट धरलं आणि हळूच कानात पुटपुटले, सांभाळून ग, लागलं तर नाही ना तुला? मी सावरायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला सोडलं नाही. ते म्हणाले, राहू दे, जागा कमी आहे. तू माझ्या कुशीत शिरून बसली तरी चालेल. तुला सुरक्षित वाटेल. रात्रीचा तो प्रवास, तो अंधार आणि बाबांच्या शरीराची ती उष्णता, मनात अनेक विचार येत होते. बाबा म्हणाले, प्रिया, तुला कधी कोणाची गरज भासली तर सांगत जा. मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करायला तयार आहे, मग ती कशीही असो. त्यांच्या शब्दांचा अर्थ समजून मी फक्त लाजून मान खाली घातली. रात्रभर आम्ही एकमेकांच्या अगदी जवळ होतो. त्यांचे श्वास माझ्या केसात जाणवत होते. बस जशी जशी घाटाच्या वळणावरून हेलकावे घेऊ लागली, तसा तसा आमचा स्पर्श अधिकच गडद होत गेला. बाहेर घनदाट झाडी आणि रात्रीचा काळोख होता, पण बसच्या आत एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. बाबांनी म्हणजेच माझ्या सासऱ्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि हळूच कुरवायला सुरुवात केली. त्यांच्या हाताचा तो रांगडा स्पर्श जेव्हा माझ्या मऊ हातांना लागला, तेव्हा माझ्या अंगावरती रसरसून काटा आला. ते माझ्या अगदी कानाजवळ झुकले आणि कुजबुजले, प्रिया, तू कितीही म्हटलीस तरी मला समजतंय. या एकांत रात्री तुलाही कोणाची तरी साथ हवीशी वाटते. घाबरू नकोस, मी आहे ना. तुला जे हवंय ते सगळं मी देईन तुला. त्यांच्या त्या गरम श्वासांचा स्पर्श माझ्या मानेवर होत होता आणि त्यामुळे माझ्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. मी काहीच बोलले नाही,
पण माझा प्रतिसाद बघून त्यांनी आपला हात हळूच माझ्या कमरेभोवती गुंडाळला आणि मला आपल्या जवळ खेचलं. रस्त्यातल्या एका मोठ्या धक्क्यामुळे मी पूर्णपणे त्यांच्या अंगावरती कोसळले होते. माझा चेहरा त्यांच्या मजबूत छातीला घासला गेला. त्यांनी मला सावरण्याऐवजी तिथेच घट्ट धरून ठेवलं होतं. माझ्या साडीचा पदर खांद्यावरून थोडा खाली सरकला होता, पण त्याचं मला भानच राहिलं नाही. बाबांच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. जणू ते माझ्या शरीराचा प्रत्येक कोपरा आपल्या डोळ्यांनी न्याहाळत होते. ते हळूच म्हणाले, अशीच राहा, ही रात्र आपली आहे. कोणालाही कळणार नाही की आपण या प्रवासात किती जवळ आलो आहोत. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनात एक वेगळीच भीती आणि अनामिक ओढ निर्माण केली. रात्रभर बसच्या त्या शेवटच्या सीटवर, इंजिनच्या आवाजात आणि त्या अंधाराच्या सावलीत आमच्यातला हा खेळ असा सुरू राहिला, जो आता एका नव्या वळणावर येऊन थांबला होता. अखेर सकाळी आम्ही शहरात पोहोचलो. हॉटेलवर गेल्यावर आम्हाला एकच खोली मिळाली. तिथे गेल्यावर बाबांनी माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं, ते पाहून मला समजलं की बसचा हा प्रवास फक्त सुरुवात होती. आता पुढे काय होणार, त्या रात्री काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढचा भाग नक्की बघा. भेटूया अशाच पुढच्या नवीन कथेमध्ये. धन्यवाद.